नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी जिथे सोनोग्राफी करायला आलेली असते त्या डॉक्टरांना सांगते, डॉक्टर मला ॲक्च्युली सोनोग्राफी करायची नाही आहे. तर डॉक्टरही विचारतात, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही घाबरलात का? तेव्हा नंदिनी त्यांना सांगते, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर मंजिरी, मला असं वाटतं की मी त्यांच्याकडे सोनोग्राफी करावी. तर त्या डॉक्टरही म्हणतात, नो प्रॉब्लेम, तुम्हाला जिथे करायची तिथे तुम्ही करू शकतात. पण नंदिनी त्यांना सांगते, मला थोडं गरगरल्यासारखं होतं आहे, मी 5 मिनटं इथेच थांबते. तर डॉक्टर ठीक आहे म्हणून तिथून निघून जातात. तर नंदिनी जीवाला फोन करून कळवते. जीवा फोनवर बोलताना म्हणतो, हां मिस्टर देसाई, पाहिलीत का तुम्ही PPD, आवडली का तुम्हाला? नंदिनी विचारते, तिथे आहेत का? जीवाही विचारतो, हो, तुम्हाला कसं कळलं? जीवा पण बोलताना थोडा हसून बोलत असतो. तर नंदिनी म्हणते, अहो आपलं बाळ गेलं, आपण कसं हसून बोलू शकतो, घरातल्यांना फसवतोय ना. जीवाही सांगतो, आत्ताची परिस्थिती तशी, आपण त्यामध्ये अडकलो, त्यात आपली चुकी नाही ना. पण या विषयावर नंतर बोलूया, कारण तिथे मानिनी काकू असतात म्हणून तो क्लायंटबरोबर बोलतोय असं दाखवत असतो त्यांना. तर पार्थ घरी आलेला असतो. मिथून काका आवाज देतो, पण सगळीकडे अंधार असतो त्यावेळेला. छोटासा लाईट चालू होतो आणि समोर एक बोर्ड असतो, बाबा मी आणि आईने तुम्हाला खूप मिस केलं, हे वाक्य लिहिलेलं असतं. तेव्हा पार्थच्या लक्षात येतं की नक्कीच काव्य आल्या असतील. त्यात बोर्डच्या मागच्या बाजूने काव्यासमोर येते. पार्थ तर खूप खुश झालेला असतो काव्याला बघून. तेव्हा काव्या त्याला सांगते, अरे आओ ना फिर. नंतर दोघेही जवळ येत. पार्थ काव्याला घट्ट मिठी मारतो, आता मी तुम्हाला एक दिवससुद्धा कुठे जाऊ देणार नाही, ना चोरोटीसाठी ना डोही जेवणासाठी, मी फक्त माझ्या नजरेसमोर असायचं. नंतर एक गाणं प्ले केलेलं आहे त्यांनी, त्या गाण्यावर ते थोडा डान्स पण करतात. तेव्हा पार्थला आठवतं की काव्या जशी देशमुख आवाज येते, तुम्ही एकदा मला आवाज द्या ना. काव्या आधी प्रेमाने आवाज देते. तेव्हा पार्थ म्हणतो, तसं नाही, फिसकारलेली मांजर कशी आवाज देते मला. तेव्हा काव्या ओरडूनच म्हणते, देशमुख. तर पार्थ परत तिला जवळ घेतो, सर सगळं ओके आहे ना, मी तुम्ही जेवायला येतोय का, मी थांबली तुमच्यासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, ते वांग्याचं भरीत तुम्हीच खा, कारण माझी रसमलाई इथे आली. फोन ठेवून देतो. तेव्हा काव्याला तर हे काही आवडलेलं नसतं. पार्थला विचारते, तुम्ही कोणाकोणाला अजून लंचसाठी वाट बघायला लावतात? पार्थ तिला उचलतं, अहो ते सोडा ना तुम्ही, आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. तर जीवा किचनमध्ये असतो. त्यावेळेला त्याच्या डोक्यात तोच विचार चालतो, हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करताना जे झालं ते. त्याच्यासमोर त्याचं प्रतिबिंब येतं. अरे तू इथे काय करतोस आहे? तेव्हा तो सांगतो, अरे भावा, मी कधी पण कुठेही येऊ शकतो, आज तर तुझी पुरी वाट लागली होती. तुझी आई तुझ्याबरोबर गाडीत आली आणि वेटिंग रूममध्ये सुद्धा बसली. नंतर तर काय, त्या मॉनिटर समोरच येऊन उभी राहिली. आज तर तुझं काही खरं नव्हतं, तुझी पुरी वाट लागली असती. तेव्हा जीवा पण सांगतो, अरे हो ना, हे सगळं लपवताना नंदिनीची अवस्था काय झाली होती ना, त्याचं मला खरं वाईट वाटतं आहे. ती खूप अवघडलेल्या अवस्थेमध्ये होती. कारण हे सगळं असं वाटतं की सांगून टाकायला हवं, कधीतरी माहिती होईलच ना. तर तिथे काव्य येते, मला सगळं माहिती आहे, IIP रोडवर काय झालं ते. जीवा पण विचारतो, तुला काय माहिती आहे, काय झालं नेमकं? त्याकडे एक व्हिडिओ असतो जीवाचा ट्रक लोटतानाचा. तो व्हिडिओ त्याला दाखवते. अरे तू ट्रक लोटत होतास, अशी काय वेळ आली होती, एवढी मोठी रिस्क घेतली तू? तेव्हा जीवा सांगतो, तिथेच ट्रॅफिकमध्ये एक ॲम्ब्युलन्स अडकली होती, ती बाहेर काढण्यासाठी तो ट्रक लोटला. काव्य विचारते, तिथे त्या रोडवर काही अपघात घडला का? आणि त्या अपघातामध्ये प्रेग्नेंट बाई तर नव्हती ना, कारण त्या रोडवर बरेच अपघात होत असतात. तेव्हा जीवा सांगतो, अपघात घडला, पण ती बाई आता बरी. तेव्हा काव्य विचारते, अरे पण नंदिनी ताई कुठे, मला खूप आठवण येते तिची. तेव्हा जीवा सांगतो, मी सोनोग्राफीनंतर तिला आनंद निवासला सोडलं, येईलच आता ती. तेवढ्यात नंदिनी दरवाजाजवळ येते आणि काव्या तिला भेटायला पळतच जाते. नंदिनीला तर खूप टेन्शन आलेलं असतं, कारण तीसुद्धा पळत होती, तेव्हाच तिचं मिसकॅरेज झालं. ती काव्याला आवाज देऊन सांगत असते, अगं काव्या हळूहळू. पण काव्या कुठे ऐकते, पळतच आली आणि नंदिनीला मिठी मारते. अगं काव्या, 3रा महिना चालू आहे तुला, जरा हळू. काव्या पण म्हणते, सोड ग ताई, मला तुझी खूप आठवण येत होती आणि मावशीसुद्धा तुझी खूप आठवण काढत होती. हां. तेव्हा नंदिनीही विचारते, मावशी आली आहे, मलासुद्धा तिला भेटण्याची खूप इच्छा आहे. तेवढं तिथे मानिनी काकू आणि पार्थ दोघं येतात. अरे वा वा, माझ्या दोन्ही सुना आणि दोघं मुलं एकत्र बघून मला खूप भारी वाटते, आता माझं घर भरल्यासारखं वाटतंय. बरं चला पटकन, मी पिठलं भाकरी केलं आहे, सर्वांनी पटकन जेवून घ्या.
आता हे दोघं तर नाक मुरडतीलच, कारण त्यांना पिठलं आवडत नाही ना. काय रे, खाल का तुम्ही पिठलं? तर दोघंही म्हणतात, हो खाऊ आम्ही पिठलं. तर मानिनी काकू सांगतात, बापरे एवढा बदल, थँक्यू हां काव्या नंदिनी, माझ्या मुलांमध्ये हा बदल घडला म्हणून. तुम्ही दोघी गप्पा मारा, मी ताटं वाढायला घेते. तर पार्थ आणि मानिनी काकू तिथून ताटं वाढण्यासाठी निघून जातात. तेव्हा नंदिनी विचारत असते, अगं काव्या पण तुझा अभ्यास कसा चालू आहे? तेव्हा काव्या सांगते, अभ्यास तसा ठीक आहे, पण एका पुस्तकामुळे अडला आहे. तुझ्याकडे पुस्तक दिलं होतं ना मी बाइंडिंग करण्यासाठी. तेव्हा नंदिनी सांगते, अगं हो, ते काका बोलले की उद्या घेऊन जा. ठीक आहे, मी उद्या आणते हां. तेव्हा जीवा पण सांगतो, तुम्ही कोणी जाऊ नका, मी घेऊन येतो. तर नंदिनी म्हणते, आहोत ते दुकान मला माहिती आहे, मी आणते उद्या. काव्या तिथून निघून गेल्यानंतर जेव्हा नंदिनी आता हे पुस्तकाचं काय नवीन? तेव्हा नंदिनी सांगते, ज्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हाच मला पुस्तक दिलं होतं बाइंडिंग करण्यासाठी, पण मग दुकानात ते गेलंच नाही. काव्याने स्वतः काही नोट्स लिहिले आहे, म्हणून तिला तेच पुस्तक हवं आहे. आधी मला वाटलं होतं की नवीन घेऊन देईल तिला, पण मग आता तेच पुस्तक तिला लागेल, तेव्हा मी करते काहीतरी. त्यानंतर पार्थ काव्या दोघे झोपलेले असतात आणि दिव्याचा फोन येतो पार्थला. मिस दिव्या, रात्रीचे 2 वाजले, एव्हरीथिंग इज ओके? तेव्हा दिव्या सांगते, नाही सर, इथे काहीच ओके नाही आहे. तुम्ही ज्या फ्लॅटचा ॲड्रेस दिला होता ना, त्या फ्लॅटचा दरवाजाच उघडत नाही आहे आणि मी माझं सगळं सामान इकडे शिफ्ट केलं आहे, पण ते मध्ये नेऊ कशी? मला तर खूप भीती वाटते सर, मी एकटीच आहे आणि रात्र झालेली भरपूर. तेव्हा पार्थ तिला विचारतो, रात्रीच्या वेळेला कोणी शिफ्टिंग करतं का? तिथे वॉचमन असेल, त्यांची काही मदत घ्या. तर दिव्या सांगते, मी वॉचमन काकांना पण मदत मागितली, पण ते म्हणता मला ड्युटी सोडून इथून हलता येणार नाही, मला इथेच थांबावं लागेल. मग आता मी काय करू सांगा ना सर, तुम्ही इथे आलात तर खूप बरं होईल सर. पार्थ तर काही आधी जाण्यासाठी तयार नसतो, पण ती रडत असते आणि खूप रिक्वेस्ट पण करते, म्हणून पार्थ जाण्यासाठी निघतो. त्याच वेळेला विजय त्याला बघतो, पार्थ यावेळेला कुठे चालला असेल? मला तर असं वाटतंय प्रेक्षकांनो, हा सगळा विजयचाच प्लॅन असेल. आता दिव्याला पण त्यांनीच ऑफिसमध्ये पाठवलं आहे, तिथे जाऊन आता काहीतरी फोटो वगैरे काढेल. आज काय तो दाखवला नाही नंतर, पण उद्याच्या भागात कळेलच काय दिवे लावले त्याने. तर पार्थ दिव्याजवळ आल्यानंतर तिला चोरडतो, ही वेळ आहे का सामान शिफ्ट करण्याची? दिव्या कारण सांगते की सर उद्या महत्त्वाची मीटिंग आहे ना, म्हणून मी रात्रीतनंच सामान सगळं शिफ्ट करणार होती. तेव्हा पार्थच्या लक्षात येतं की रॉबिन तर काही इथे दिसत नाही आहे. रॉबिन कुठे आहे तुमचा? तर दिव्या सांगते, ते काय ना सर, मी आधी ज्या रूममध्ये राहायची ना, तिथेच एक समोर मुलगा माझ्यावर लाईन मारायचा. तर मी त्याला फोन केला आणि सांगितलं, रॉबिन खूप त्रास देतो आहे, त्याला घेऊन जा. त्याला वाटलं की तो मला इम्प्रेस करू शकतो, म्हणून तो लगेच धावत आला सर. पण रॉबिनने त्याला माझ्याजवळ येऊच दिलं नाही. रॉबिन लगेच त्याच्याकडे धावत गेला आणि त्याला परस्पर तिकडे निघून जावं लागलं. तेव्हा पार्थ सांगतो, बरं ठीक आहे, चावी द्या. चावी घेऊन जातो. तर पार्थ गेल्यानंतर दरवाजा लगेच उघडतो. आता हे कसं काय उघडलं? मी थोडासा जोर लावला आणि लगेच दरवाजा उघडला ना. तेव्हा रॉबिनला घ्यायला तो मुलगा आला होता, त्याच्याकडनंच मदत घ्यायची. तेव्हा दिव्या सांगते, अहो सर, अनोळखी मुलाला कसं काय मी इथे बोलवणार ना? तो जर रूममध्ये घुसला, काही झालं तर काय करणार? त्याला कोण जबाबदार असणार आहे? तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला बोलवलं ना सर. तर काव्या झोपेतनं उठलेली असते आणि ती पार्थला शोधते, पण पार्थ तिथे काही तिला भेटत नाही. तेव्हा ती फोन लावून बघते. तिचा फोन आल्यानंतर दिव्याच पार्थला खूप घाबरवते. अहो सर, काव्या मॅडमला खरं सांगू नका हां, तुम्ही माझी मदत करायला इथे आलात. काहीतरी वेगळं कारण सांगा, कारण उशिरा तुम्ही माझ्यासाठी इथे आलात, त्यांना आवडणार नाही ते. तेव्हा पार्थ सांगतो, अजिबात नाही, मी माझ्या बायकोशी खोटं बोलत नाही आणि मी असं काहीही सांगणार नाही आहे. तेव्हा दिव्या सांगते, मी फक्त तुम्हाला सजेशन दिलं आहे, बाकी तुम्ही बघा काय करायचं. पार्थ फोन रिसीव करतो. तेव्हा काव्या विचारते, अहो देशमुख, कुठे आहात तुम्ही? पार्थ पण खोटं बोलतो, खाली कुत्रे खूप भुंकत होते ना आणि तुमची झोप नको मोडायला म्हणून मी त्यांना हुसकायला आलो होतो. तर काव्या सांगते, अहो देशमुख, काय करू मी तुमचं? जाऊ दे यावर. तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे, मी 10 मिनिटात आलो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की विजय काव्याला सांगत असतो, कसं आहे ना, जी वाईट माणसं असतात ना, ती गोष्टी लपवतात आणि जी चांगली माणसं असतात ना, ती उत्तम खोटं बोलतात. हे सगळं तो पार्थबद्दल सांगत असतो. तर जीवा नंदिनीकडून तिचं शरीर चांगलं राहण्यासाठी एक्सरसाइज वगैरे करून घेतो. तर पार्थ ऑफिसला जाणार असतो, त्याच वेळेला दिव्याचा फोन येतो. तर काव्या म्हणते, खूप वेळ ह्या दिव्याशी बोलत असतात, मला तरी ऐकू द्या काय बोलतात नेमकं.
स्पीकर ऑन करते आणि तिकडून दिव्या बोलत असते, सॉरी हां सर, रात्री 2 वाजता मी तुमची गुड नाईट डिस्टर्ब केली. काव्य तर खूप रागाने बघत असते पार्थकडे. उद्याच्या भागात कळेल आता काव्य चिडते का त्याला समजून घेते. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि स्वतःची काळजी घ्या.